मालकी नाही का ढोलकी वाजवती असं मी ऐकलं. नाही तसं मी बी ऐकलं पण प्रत्यक्ष पाहिलं नाही. नाही नाही काय करू इथं कोणी तर मुख्य मालक मेंजर असं बर. मी त्यांना हाका मारतो द्यावा चर्चा करतो. हो इथं कोणी ऐकत नाही तमाशाचं? मुख्य मालक मॅनेजर वगैरे वगैरे मालक काय भाज्या तुम्हाला लावला का बाया पाहिलं नाही का गपचे वेळा नमस्ते साडी नेसून आली तुझी बायको काय पेपर मला होती का असं गम बोलतो नमस्ते नमस्कार. आमच्या गावची यात्रा आहे. हा. तुमच्या तमाशा आमच्या गावाला आणायचं खरं पण तुमच्या तमाशा मंडळामध्ये कोण मुलगी ढोलकी वाजवती आमची मालकीन बाई आहे ना. आम्ही ऐकलं पण प्रत्यक्ष काय पाहिलं नाही. असं म्हणता. त्यासाठी आहे ना तुमची कोणतरी मुलगी मालकीन बाई आहे ना. स्वतः मालकीन हा. बरोबर देऊ का आवाज? काढा बाहेर काढा बाहेर म्हणजे मुलगीच्या बाहेर काढा असं बोला ना. अगं चिवताई काय नाव सुंदर आहे किती नाव सुंदर आहे चिऊताई शिव तिकडे शिवताई अरे शिवताई ती ढोलकी समजत नाही म्हणते व्यवस्थित उभे राहा बदगावनी कालवा करून गुडघे कमा घाली तोंडात अरे हे आता चांगला होता ना याला काय झालं गुलाबजामुन खातो का नको तर म्हणतोय जिलेबी खातो का नको तर म्हणतोय रे पेढा खातो का नको तर म्हणतोय बालुशाही खातो का देशी पितो का इथं भेटती का एवढं बरं लक्षात ठेव अरे सती शिवराज अजून काय पाहिजे नमस्ते तिच्या आता काय झालं तमाशाची मालकीन दिसती जणू हा रोपण आहे गोरी गोरी पण आहे बरोबर आणि देवानी बघा ना तिला मुकी केलंय मुके हो ना अरे वा आईला मग ते लई बरं झालं काय बरं झालं अरे बाबा जुन्या माणसाची म्हण आहे कोणती रे मुकी धरली हाकला बोंब यायला काय येड रे अरे मुख्या माणसाची जरी छेड काढली ना ती खुलून सांगत काय बोला तिला बोलतो पण बोलणाऱ्या बाई जर छेड काढली ना मुख्या माणसं जर छेड काढली ना बाय ती खुनानी लोक गोळा करील कसं काय? ए बारो, ये ती, नाही तू तुला बघून ये. लय बेकार काय रे. नमस्ते नमस्कार. अरे आमच्या गावची यात्रा आहे तुमच्या तमाशा आमच्या गावाला आणायचं खरं पण तुमच्या तमाशा मंडळामध्ये कोण मुलगी ढोलकी वाजवती आम्ही ऐकलं पण प्रत्यक्ष काय पाहिलं नाही. अहो मीच ढोलकी वाजवते. काय म्हणता हो. तुम्ही ढोलकी वाजवता मीच वाजवते. आय लव्ह यू आता रो. अरे बाया माणसाला आईला भेमाते का मग अभिनंदन कळतंय मला हो मग मग मध्ये म्हणजे तुम्ही ढोलकी वाजवता मग असं घ्या एक छानपैकी ढोलकीचा थोडा वाजून दाखवा. इथं काही जाणकार मंडळी आहे यात्रा कमिटी आहे माझ्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेतच. एक छानपैकी ढोलकी साथीदार आले का कधी एवढी एवढी अजिबात दारू पित नाही. नाही ना रे नाही नाही नाही. हा. यायची ए, हे फुकते दिसते सूर्य बारीक बारीक म्हणतात त्या मालकीने ढोलकी वाजायची बंद केली काय बारीक मालकीन ठोसर वाजवा
आवाज आला बरोबर आहे ना. कस काय अरे बाबा या महाराष्ट्रामध्ये कित्येक तमाशाचे फड आहेत. आहेत प्रत्येक तमाशा पाहिला. हर तमाशामध्ये गडी माणसांनी ढोलकी वाजवली. वाजवली. हा एकमेव असा तमाशा असेल की या तमाशामध्ये बाई माणसानं ढोलकी वाजवली. अहो तिथे आहे. मग तू बरोबर आहे कारण आता महाराष्ट्रामध्ये पहिले 25-30 तमाशे असे मोठे पडत बरोबर आहे. होते का नाही? होते. आता बोटावर मोजणे ते किती राहिले 6-7 हा असा पण ते कुठल्याही तमाशा मंडळामध्ये मुलींनी ढोलकी नाही वाजवली नाहीच. पण या तमाशा मंडळामध्ये म्हणजे हरिभाऊ बडीनगरकर शिवकन्या बडीनगरकर याच्या ढोलकी वाजवली वाजवली. विचारपूस करतो. नमस्ते नमस्कार. काय ढोलकी वाजवली असं का? कोणी शिकवली माझ्या आजोबांनी. काय तुझ्या आजोबांचं नाव ढोलकी बघूनच आणले दादा मला. वाजू दे एकदा तरी थोडीफार बायांना बघायला. गाणी दरवर्षी डीजेवर ऐकतात तुम्ही. वाजू का नको? हा हे वाजव म्हणतात ना. कैलासवासी हरिभाऊ बडेनगरकर यांनी माझी ढोलकी शिकवली मला. म्हणजे हरिभाऊ बडी तमाशा मंडळाचे मालक हा त्यांचे तुम्ही कोण मी त्यांची नात आहे. तुमचं नाव शिवकन्या बडेनगरकर. अरे हा बरोबर आहे कारण बा तुमचे आम्ही बरेच वाद्य ढोलकीचं युट्यूबवर इंस्टाग्रामला वगैरे सगळीकडे हो, पाहिलं हो. पण अशी ढोलकी शिकवली का कशी? कोंबड्याने पोक हिच काढले का फाड 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 मग कशी वाजवायची ढोलकी? ढोलकी ही शास्त्रोक्त वाजलेली म्हणजे तुम्ही शास्त्रोक्त आहात. मी आळंदीला असतो हा. पंढरपूरला असतो हार्मोनियम वाजवणे पकवान वाजवणे हे सगळं माझ्याकडून शिकतात असं? आणि त्यातून हा माझी कीर्तन प्रवचन लांब लांबवर प्रसिद्ध विचार नाही याचे कीर्तन प्रवर्तन लांब लांबवर प्रसिद्ध आहे. कुठं कुठं? उसात मगळी कपाशी. यायला ते कीर्तन करतो काही सांगत आहे ढोलकी शास्त्रयुक्त वाजवली पाहिजे. बर मी ते शास्त्रयुक्त बोल माझ्या तोंडावर काढी तुम्ही ते ढोलकी वाजवली पाहिजे. चालेल ना? चालेल हो. बरं याबद्दल आपल्या दोघांची हारजीत हरजीत. माझं तरुण मित्र मंडळ साक्षात हा माता भगिनी साक्षात हो यात्रा कमिटी सगळे साक्षी. साक्षात हा बरोबर आहे. हा मी जे शास्त्रोक्त बोल माझ्या तोंडावर काढी तुम्ही ते ढोलकी वाजवले पाहिजे बर आणि जर का बोल तुम्ही ते वाजवले नाही नाही. तुमच्या तमाशात पुरी किती आता हा 19-20 जणी 20 जणी माझ्या एकट्याच्या बायका द्यायच्या का मंडळी बायका? द्यायच्या? ऐ, ऐ. तुमचे वाटे बिटे आहेत का काय? ए वाटे कोणी करू नका. वाटे कोणी करू नका बरं हा. मी तुमच्या भावासारखं आहे म्हणजे याचा बी नंबर तुमच्यात लागेल. बरं दिल्या दिल्या दिल्या. ओके आणि मी जर तुम्हाला हलवलं तर मी एकटा सगळ्यांचं नवरा होय तिकडे तुमच्या तोंडाच्या आता काय झालं? चित बी त्याची पट बी त्याची का? असं जमायचं नाही. हं? मी जर तुम्हाला हरवलं बरं. आमच्या मुली आहेत ना त्यांच्या तुम्हाला साड्या द्याव्या लागत्यान. कोण धुणार साड्या? तुम्ही धुणार साड्या. कोण धुणार साड्या? तुम्ही धुणार साड्या. मग हे काय चांगल्यात होईल का? त्या आईला शेल का माल मारू दे का माझ्याकडे जे आहे काय नाव नको करत नको बोल सावध सावध दिन ना 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 ठळक आलं पाहिजे स्पष्ट. हे बोबड येते बोबड यात्रा कमिटीने तुम्हाला आणलं म्हणजे असे बोबड ढोलकी नाही वाजायचे स्पष्ट वाजलं पाहिजे. फुकटचे पैसे नाही कळो बरोबर दिन ना 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 तिकीट तिकीट आता हे तू जे बोल बोलला त्या पोरीने सहजरित्या वाजवली. हो तू असं कर ना कसं जरा आव घडाची तिला चांगली गुत्तो 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 गुत्तो. गुतू गुतूच असं झालंय गुतू गुतू मी त्या अवघड बोल टाकीत होता पहिली वाजता दिन ना 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 तिकीट आता बोल
घेत आंब्या बुडव रानात घेत आंब्या बुडव रानात घेत आंब्या बुडव रानात चल बाजू आता येणार नाही. आता येऊ शकत नाही ए बरं चला रे, घ्या आपल्या बायका वाटून. तू जा बरं घरी जा याच्यावर झाले जा घरी जा याला ती वाजू तिथं खरं घेत आंब्या बुडव रानात घेत आंब्या बुडव रानात घेत आंब्या बुडव रानात आता तू जे काही बोलतो ती पोरगी सहजरित्या वाजवायला लागली. अहो. अरे जरा अवघड असतील. चांगली तिला अशी गुत्त ते नावच काढू नको कुत्तो काय कुत्तो अवघड असतील ना. शिरकर मला पोपट्या म्हणते आता तीन तिकीट घेता पेबडून आता उघड कपिलीची लांबदोरी तर पेलं सांभाळ गोरी कपिलीची लांबदोरी तर पेलं सांभाळ आता येऊ शकत नाही. ओय, ओय, वाजवणार तुम्ही जे सांगितलं ते वाजवणार. इम्पॉसिबल ओय, काय इम्पॉसिबल अहो तुम्ही जे सांगितलं ते वाजवणार. अहो येऊ शकत नाही अहो कलाकाराच्या पोटचं लेकरू येते कोण ते कलाकाराची पुढची म्हणजे तू आणि एका हिजाड्यात झालं काय असा अपमान करायला आणलाय का? मध्ये मध्ये कोण हसत कुत्री कबिलीची लांबी दोरी तर पहिलं सांभाळ पोरी तर पहिलीची लांबी दोरी तर पहिलं सांभाळ आता काय करायचं भाऊ तुमचे हात जोडतो, पाया पडतो. पुण्याला गाडी किती वाजता आहे? मधून घुस मधून डोंगर लगेच थोडे अरे मग त्याला अवघड असतील ना. तिला अरे चांगली. तिच्या आजोबानी हरिभाऊ वडील तयार केलेली दिसते नाही, नाही. तुम्हाला मी पोपट बडी म्हणते मी कसं ऐकतो तिला आता गोट घेतो कबिलीची रामदुरी तर पहिलं सवय बोरी आता उघड दागीत तिकीट दोन चार बाकीट पोस्टर ठेवून टाक पोस्टर ठेवून टाक पोस्टर ठेवून आता वाजवून आता येणारच नाही. येणार येणार येणारच नाही. अहो, येणार. अगं उड उड ओय, उडून काय? तुम्ही जे सांगितलं ते वाजवणार. वाजवून म्हणा मग वाजवून दाखवलं साड्या धुवा लागतील बघा. कुठे साड्या अरे येणार नाही रे. चला घ्या आपल्या बायका वाटून. तिकडे बघ पाठीमाग रावटीच्या त्या बायका दागीत तिकीट दोन चार बाकीट पोस्टर ठेवून टाक पोस्टर ठेवून टाक पोस्टर ठेवून काय खरं नाही आता वाढल्या टाळ्या टाळ्या वाढल्या काय ते मरण नाही राव. याला लय बायका लागत होते ना. आणा बायका याचा जीव निघोस उठतच नाही. अरे बालकीन बाई आधी मर नाही अरे बुलडोझर जीसीबी मला तुम्हा अंगाला हात लावतात जाऊ दे. हा, असं का? असंच आजोबांचं नाव गड्यांचं नाव कमवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं ही नाव कमवा आणि या सर्व रसिकांची अशी सेवा करा आणि पुन्हा एकदा जबरदस्त ढोलकीचा तोडा वाजवून यांच्या गाण्याला सुरुवात करा. जबरदस्त तोडा
जी हाँ दोस्तों, इसी पहले एक खराब पड़ी